नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेवर आधारित एका नवीन आणि मजेशीर खेळामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सगळेच फिरायला जातो, पण विचार केलाय का आपण जातो तरी कसे? तर आज आपण प्रवासाच्या वेगवेगळ्या साधनांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग आपला खेळ सुरू करूया. अच्छा, सुरुवात एका प्रश्नाने करूया. सुट्टीत आपण सगळे मामाच्या गावाला किंवा आजीच्या घरी जातो हो ना? मग जाताना कशात बसून जातो? बसने, आगगाडीने की गाडीने? तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जी साधनं वापरतो ना, त्यांनाच वाहतुकीची साधनं असं म्हणतात. आता हा जो मजेशीर खेळ आहे ना, तो खेळण्यासाठी आपल्याला आधी थोडी तयारी करावी लागेल. आपल्याला काही वाहनांची चित्रकार्ड्स म्हणजे चित्र गोळा करायची आहेत. मग तयार आहात ना? आपल्याला रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांची चित्र लागतील, जसे की सायकल, बस आणि बैलगाडी. मग आपल्याला हवंय आगगाडीचं चित्र. त्यानंतर पाण्यातून जाणाऱ्या होडी आणि जहाजाचं चित्र. आणि हो, सगळ्यात शेवटी आकाशात उंच उडणाऱ्या विमान आणि हेलिकॉप्टरचं चित्र. चला, ही सगळी चित्र पटकन जमवून घेऊयात. वाह, आपली तयारी तर मस्त झाली आहे. चला, आता आपला पहिला खेळ सुरू करूया. हा खेळ आहे आपल्या लहान दोस्तांसाठी. यामध्ये आपण काय करणार आहोत, तर वाहनांना ओळखायला शिकणार आहोत. चला, हे चित्र बघा बरं. हे कसलं चित्र आहे, ओळखला का? अगदी बरोबर, ही बस आहे. तिचा रंग कोणता आहे? लाल. छान. आपण बस कुठे पाहतो? रस्त्यावर किंवा बस स्टँडवर, हो की नाही? याच बसने आपण लांबच्या प्रवासाला जातो. आणि हे काय आहे बरं? अरे वा, हे तर अगदी सोप्पं आहे. ही आहे आपल्या सगळ्यांची आवडती सायकल. सायकल चालवायला किती मज्जा येते, नाही का? ट्रिंग ट्रिंग. आपण सायकलने आपल्या जवळच्या ठिकाणी जाऊ शकतो. वा, पहिला टप्पा तर आपण मस्तच पार केला. आता वेळ झालीये दुसऱ्या टप्प्याची. यामध्ये आपण एक गंमत करणार आहोत. आपण वाहनांची गटवारी करूया. म्हणजे काय, तर कोणतं वाहन कुठे चालतं यानुसार आपण त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणार आहोत. इथे बघा, 3 गट आहेत. जमिनीवरून धावणारी वाहनं, पाण्यातून जाणारी आणि आकाशातून उडणारी. चला, आता सगळ्या वाहनांना त्यांच्या योग्य घरात ठेवूया. बरं, बस, सायकल आणि बैलगाडी कुठे चालणार? बरोबर, जमिनीवर. आणि होडी आणि जहाज? पाण्यात, अगदी बरोबर. मग विमान आणि हेलिकॉप्टर? ते तर आकाशात उडणार. वाव, किती हुशार आहात. आता मला एक सांगा, विमान कधी रस्त्यावर धावतं का? नाही ना, विमान तर आकाशात उडतं. याचा अर्थ आपलं वर्गीकरण एकदम अचूक आहे. शब्बाश. चला तर मग, आता आपल्या खेळाच्या शेवटच्या आणि सगळ्यात मजेदार टप्प्याकडे वळूया. इथे आपल्याला थोडा विचार करायचा आहे आणि एक कोडं सोडवायचंय. तयार आहात? ही गोष्ट जरा लक्ष देऊन ऐका हा. समजा 3 माणसं आहेत आणि त्यांना गव्हाची खूप जड पोती उचलून जवळच्या गावात घेऊन जायची आहेत. तर मग त्यांनी कोणतं वाहन वापरायला पाहिजे? सायकल चालेल का? नाही, त्यावर एवढी जड पोती कशी नेणार, बरोबर ना? मग कोणतं वाहन योग्य ठरेल? अगदी बरोबर विचार करत आहात. बैलगाडी किंवा एखादा छोटा ट्रक. कारण त्यावर सामान अगदी सहजपणे नेता येतं. चला, अजून काही उदाहरणं बघूया, म्हणजे आणखी मजा येईल. जर आपल्याला खूप लांब, म्हणजे समजा अमेरिकेला जायचं असेल, तर आपण कशाने जाणार? विमानाने, बरोबर. आणि अगदी जवळच्या बाजारातून भाजी आणायला जायचं असेल तर तेव्हा आपण चालत किंवा सायकलनेही जाऊ शकतो. पाहिलं का, आपल्या गरजेनुसार आपलं वाहन कसं बदलतं? तर या संपूर्ण मजेशीर खेळामधून आपण खूप छान आणि नवीन गोष्टी शिकलो. चला, एकदा पटकन आठवून बघूया की आज आपण नक्की काय काय शिकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वाहनांना जमीन, पाणी आणि आकाश यानुसार गटात विभागणं शिकलो. वाहनांचं नीट निरीक्षण करून त्यांचं वर्णन करायला शिकलो. इतकंच नाही तर कोणत्या कामासाठी कोणतं वाहन योग्य आहे हे ठरवायला, म्हणजे एक प्रकारे समस्या सोडवायलाही शिकलो. आणि आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची वाहनं असतात हेही आपल्याला कळलं. तर मग कसा वाटला आजचा हा खेळ? आवडला ना? जाता जाता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. तुमचं सगळ्यात आवडतं वाहन कोणतं आहे आणि ते तुम्हाला का आवडतं? यावर नक्की विचार करा. आता पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.